मारेगाव शहरातील मुख्य मार्डी चौकात शुक्रवारी मध्यरात्री विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसवल्यामुळे निर्माण झालेला तणाव अखेर प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मध्यस्थीनंतर निवळला आहे। प्रशासनाने मूर्ती हटवल्यानंतर संतप्त आंदोलकांनी पुकारलेला शहर बंद यशस्वी झाला होता। मात्र त्यानंतर झालेल्या बैठकीत मूर्ती सन्मानाने अन्य योग्य ठिकाणी स्थापित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याने शहरात आता शांततेचे वातावरण आहे। शुक्रवारी रात्री 2 वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी मार्डी चौकात विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली होती। ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस येताच प्रशासनाची धावपळ उडाली। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वनी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि मोठा पोलीस थापा शहरात तैनात करण्यात आला। दिवसभर प्रशासन आणि शिवप्रेमींमध्ये मूर्ती हटवण्यावरून तीव्र संघर्ष झाला। अखेर प्रशासनाने कडक पोलीस बंदोबस्तात ही मूर्ती तिथून हटवली। मूर्ती हटवल्यानंतर संतप्त शिवप्रेमींनी प्रशासनाच्या कारवाईचा तीव्र निषेध केला। प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी मारेगाव शहर बंदचे आवाहन केले। या आवाहनाला प्रतिसाद देत अल्पावधीतच संपूर्ण बाजारपेठ आणि व्यवहार बंद झाले, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मारेगाव पोलीस ठाण्यात तातडीची बैठक बोलवण्यात आली। या बैठकीत वनी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, मनसेचे पक्षनेते राजू उंबरकर, मुख्य अधिकारी आणि स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती शहरात योग्य आणि सन्मानास्पद ठिकाणी स्थापित करण्यात येईल असा तोडगा काढण्यात आला। यासाठी पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप समोरील जागा किंवा जुना बसस्थानक परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे। या कामासाठी आवश्यक असलेली सर्व नाहरकत प्रमाणपत्रे प्रशासनाकडून तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। या सकारात्मक निर्णयानंतर शहरातील तणाव निवळला असून आता शांततेचे वातावरण आहे। तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण मारेगाव शहरात कडक गस्त घालण्यात येत आहे। कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहे। शहरात पुन्हा जनजीवन पूर्वपदावर येत असून प्रशासनाच्या या भूमिकेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले आहे। काल उशिरा रात्री शिवाजी महाराजांची प्रतिमा मार्डी मार्गावरती ठेवण्यात आली होती आणि त्यानंतर आज सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने आणि स्थानिक प्रशासनाने त्या मूर्तीला परवानगी नसल्या कारणाने उठवण्याचा प्रयास सुरू केला होता। प्रयत्न सुरू केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांनी एकच मज्जाव या चौकामध्ये सुरुवात केली होती। पोलिसांची आणि त्यांचे आमनासामना मुकाबला देखील झाला। बऱ्याच तास हा आमनासामना मुकाबला चालल्यानंतर प्रशासनाने आपली सजगता दाखवत त्या मूर्तीला, शिवाजी महाराजांच्या मूर्तीला ट्रॅक्टरमध्ये ठेवून आणि नगरपंचायतच्या पटांगणामध्ये ठेवण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर मोर्चाचं स्वरूप या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांनी सुरुवात केली होती। मिरवणूक काढण्यात आली। अख्खा मारेगाव मार्केट परिसर बंद ठेवण्यात आला। व्यापाऱ्यांनी देखील प्रतिसाद देऊन दुकाने बंद ठेवली। त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये एक बैठक आयोजित केली। त्यामध्ये लोकप्रतिनिधी, राजकीय नेते यांच्या बैठकीनंतर स्थानिक प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना शब्द दिलं की आम्ही पोलीस वेलफेअर पेट्रोल पंपासमोरची जागा किंवा जुन्या बसस्टँडसमोरची जागा या ठिकाणावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवडी पुतळा उभारण्यासाठी लागणारे एनओसीमध्ये आम्ही मदत करू। त्यानंतर सदर मोर्चा शांतीमध्ये रूपांतर झाला आणि मारेगावमध्ये शांतीचं वातावरण निर्माण झालं आणि आता बाजारपेठ सुरुवात झाली आहे। ठिकठिकाणावरती पोलीस बल तैनात आहे आणि शहराचं वातावरण शांत आहे। ATVसाठी मारेगाववरून सुमन शेरे। महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतोय। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी सर्व नागरिकांनी कमिटी स्थापन करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि मारेगाव शहरामध्ये 2 ठिकाणचे स्पॉट जवळपास चर्चेला आलेल्या 2 स्पॉटपैकी आम्ही त्या ठिकाणी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी ज्या काही माझ्या डिपार्टमेंटच्या एनओसी आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्तरावर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करून एनओसी देण्याचा आम्ही निश्चित केलेलं आहे। आणि तसंच पोलीस विभागाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आवश्यक ठिकाणी जर जागा निश्चित केली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। अशा पद्धतीनं आज सगळ्या नागरिकांनी ऐकून घेतलं आणि आज रोजी पोलीस स्टेशनवर त्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनुषंगाने आले होते। तो विषय आज संपुष्टात आलेला आहे। धन्यवाद। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता
नसून सन्मानाने नगरपंचायत कार्यालयामध्ये देण्यात आला. तदनंतर माननीय आमदार महोदय राजूभाऊ अंबरकर, आपले एस पी साहेब सर्वजण इथे जमले असता चर्चा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मारेगाव शहरात पाहावा यासाठी योग्य जागेचा शोध घेऊन त्यामध्ये पुतळा समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल. यासाठी सद्यस्थितीत 2 जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. एक पोलीस पेट्रोल पंपाच्या बाजूला आणि दुसरी जुन्या बसस्टँडच्या बाजूला. यापैकी जी जागा योग्य असेल त्या जागेवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यात येईल. धन्यवाद.